औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. बंगालमधील पराभवानंतर माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नामुष्की उडवली आहे. त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी शुवेंदू अधिकारी यांच्याकडून पराभव झाल्याने त्यांना आपला मतदारसंघही राखता आला नाही. दरम्यान ममता बॅनर्जी आता संसदेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा चर्चांना उधाण आलं आहे. यासाठी त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे मदत मागितल्याचा दावा बंगालमधील एका दैनिकाने केला आहे. या दैनिकातील वृत्तानुसार ममता यांनी आपल्याला पोटनिवडणूक लढवता यावी, सौरव गांगुलीला बहरामपूरचे खासदार युसुफ पठाण यांना राजीनामा देण्यास राजी करण्यास सांगितलं होतं. यानंतर पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सौरव गांगुलीने यावर प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांनी हा दावा फेटाळला असून सत्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. पश्चिम बंगालमधील दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी आणि पुनरागमन करण्यासाठी लोकसभेचा मार्ग निवडू शकतात. वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला.